गेल्या काही दिवसांपासून सगळ्या भारताला जी भीती होती ती आज काही प्रमाणात प्रत्यक्षात आलेली आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत। खरं तर हे भाव वाढणार हे सगळ्यांना कल्पना होती आणि त्या अनुषंगाने आज दरवाढ झालेली सुद्धा आहे। रादर जितकी दरवाढ होईल असं अपेक्षित होतं त्यापेक्षा काहीशी कमी झालेली आहे, त्यामुळे कदाचित ही टप्प्याटप्प्यांमध्ये होऊ शकते। मात्र पेट्रोल डिझेलची दरवाढ जेव्हा होते तेव्हा ती पेट्रोल पंपांपुरती मर्यादित कधीच नसते, ती एकूण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी असते। दुर्दैवानं 28 फेब्रुवारीला जेव्हापासून अमेरिकेने इराणवर हल्ला केला तेव्हापासून ही भीती जगभरातल्या अर्थव्यवस्थांना जाणवत होती आणि भारताला आता ती तीव्रतेने जाणवायला लागलेली आहे। पेट्रोल डिझेलची दरवाढ एका बाजूला झालेली असताना दुसऱ्या बाजूला अर्थव्यवस्थेचे अनेक निकष जे आहेत त्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती येत्या काही काळामध्ये फार चांगली राहणार नाही या दृष्टीने पुढे जात आहेत। यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भारतासारख्या देशासाठी असलेलं कृषी प्रधान क्षेत्र। या कृषी क्षेत्राला सुद्धा अनिश्चितता आता सध्या भेडसावते। याचं कारण काही प्रमाणामध्ये हवामानातले बदल आहेत, पावसाचा वर्तवलेला अंदाज आहे, तर दुसरीकडे या सगळ्यामुळे उत्पादकतेवर होणारा परिणाम। त्याचा एक परिणाम आपण काल बघितला, साखरेची निर्यात आपल्याला बंद करावी लागलेली आहे, कारण येत्या काळामध्ये पाऊस कमी झाला तर साखरेचा देशांतर्गत पुरवठा कमी होऊ नये यासाठी हे करण्यात आलेले आहे। वेगवेगळे उपाय करावे लागतील। सोन्यावरचं आयात शुल्क आपल्याला वाढवावं लागलेलं आहे, कारण तिथे आपल्याला डॉलर कमी करायचा आहे आणि इतर अनेक मार्गांनी आपल्याला अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात। कुठे मदत दिली जाते, कुठली मदत रोखली जाते। आता या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत? या सगळ्याचे परिणाम प्रत्येकाच्या मनात जी भीती आहे ते महागाई वाढण्यामध्ये होणार आहेत। प्रश्न इतकाच आहे की ही महागाई साधारण कुठपर्यंत वाढू शकते आणि याचे किती परिणाम किती काळ आपल्याला भोगावे लागू शकतात। काल दुधाचे दर वाढलेत, सोन्यावरचं आयात शुल्क वाढलेलं आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत आणि या सगळ्याचा परिणाम अन्नधान्याच्या बाजारावर दिसायला लागलेला आहे, भाजीपाल्याच्या बाजारावर दिसायला लागलेला आहे आणि थोड्याच काळामध्ये तो आपल्याला बाकी सगळ्या मार्केटवर पण दिसायला लागेल। प्रश्न असा आहे की या सगळ्याला तोंड देण्यासाठी अर्थव्यवस्था म्हणून, देश म्हणून आपण नेमके काय काय प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न पुरेसे आहेत का, यावरच आज सकारात्मक चर्चा करायची आहे। पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। इराण युद्धाचे चटके आता खिशाला बसू लागले। युद्ध सुरू झाल्यावर जवळपास 2.5 महिन्यांनी भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागले। सीएनजीचे दर गुरुवारीच 2 रुपयांनी वाढले, तर अमूल आणि मदर डेअरीनं सुद्धा दुधामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ केली। गेल्या काही दिवसात भाज्याही महागल्यात। इराण युद्धाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसलाय। मार्चमध्ये काही दिवस एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आणि जहाज वाहतूक मंदावली, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक प्रकारचे कच्चे माल वेळेत पोहोचत नाहीयेत, त्यामुळे किमतीही वाढल्या। आता थेट इंधनाचेच दर वाढल्यामुळे सगळ्याच वस्तू महागणार हे स्पष्ट झाले। अक्षरशः 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल म्हणजे अक्षरशः डायरेक्ट जर असं 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल वाढत असेल तर हे आम जनतेसाठी खूप घातक आहे, कारण सगळे दर वाढलेले आहेत। सोन्याचे दर पार 1.5 लाखाच्या वर गेलेले आहेत, अजून तुमचे गॅसचे दर वाढलेले आहेत, आता पेट्रोलचे पण दर वाढलेले आहेत। तर असं चाललं तर एक सामान्य नागरिकांना किंवा असं आमच्यासारख्या आम जनतेला हे बाहेर निघणं खूप अवघड होणार आहे। महागाईचे चटके अनेक प्रकारे बसतात। लोकांच्या खिशावर ताण तर येतोच, पण उद्योगांच्या नफ्यातही घट होते, ज्यामुळे नवी गुंतवणूक लांबणीवर टाकली जाते। महागाई कमी करण्यासाठी बाजारातील पैसा काही अंशी कमी करावा लागतो। यासाठी पहिलं पाऊल म्हणजे व्याजदर वाढवले जातात, जेणेकरून कर्ज महाग होतात। लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, परिणामी मागणी घटते, त्यामुळे दर कमी होतात। हे सगळं जरी खरं असलं तरी इराण युद्ध लवकरात लवकर संपणं गरजेचं आहे, कारण भारत आपल्या ऊर्जा गरजेच्या 85% तेल आणि गॅस आयात करतो। त्यामुळे तेलाचा पुरवठा जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत महागाई वाढत राहणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।